तर उत्साहाच्या भरामध्ये एखादा नेता काहीतरी बोलून जातो, मग बॅकफायर झाल्यावर सारवासारव करण्याची वेळ पक्षावर येते. सध्या भाजपचे राज्यातले दोन सर्वात मोठे नेते म्हणजेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचाच अनुभव घेतात. निमित्त झालंय चव्हाणांच्या एका वाक्याचं. ज्या लातूरमध्ये चव्हाणांनी चूक केली तिथेच जाऊन डॅमेज कंट्रोल करण्याची वेळ फडणवीसांवर आली. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये प्रचाराच्या भरात एक चूक केली. विलासराव देशमुखांच्या बद्दल त्यांच्या एका वाक्यावरून वाद सुरू झाला. विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील यात काही शंका नाही. लातूरमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आणि विलासराव प्रेमी नाराज झाले. विलासरावांच्या मूळ गावात म्हणजे बाभूळ गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. आमदार अमित देशमुखांनी लातूरकरांना बंद न पाळण्याचं आवाहन केलं. भावनिक राजकारणात रवींद्र चव्हाणांची ती चूक भाजपला महागात पडण्याची शक्यता निर्माण झाली. ती चूक सुधारण्यासाठी रवींद्र चव्हाण आणि फडणवीसांनी मंगळवारी स्पष्टीकरणही दिलं. मात्र तेवढं पुरेसं नव्हतं. मुख्यमंत्री फडणवीस प्रचारासाठी लातूरमध्ये पोहोचले आणि त्यांनी लातूरकरांची नाराजी दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. फडणवीसांनी आपल्या भाषणात विलासराव देशमुखांची स्तुती केली. फक्त विलासरावच नाही तर शिवाजीराव पाटील चाकूरकर, शिवाजीराव निलंगेकर, अगदी गोपीनाथ मुंडेंची आठवण काढत लातूरकरांच्या भावनांना हात घातला. 2 दिवसापूर्वी या ठिकाणी काही गोंधळ तयार झाला, काही कन्फ्युजन झालं. आमचे अध्यक्ष या ठिकाणी आले होते. ते बोलत असताना त्यांना त्या ठिकाणी हे सांगायचं होतं की राजकीयदृष्ट्या आपल्याला नवीन रेकॉर्ड तयार करायचं आहे, पण कदाचित त्यांचे शब्द हे चुकीच्या पद्धतीने गेले असतील. त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. पण मी जाहीरपणे सांगतो, काँग्रेस पक्षाची आमची लढाई असली तरी विलासराव देशमुखांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. या महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं नेतृत्व ते आहे. फडणवीसांनी आपल्या भाषणात विलासरावांबद्दल आदर तर व्यक्त केला, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्तही केली. हे करत असताना त्यांनी अतिशय मुद्देसूदपणे वैयक्तिक दोषारोप न करता लातूरच्या न झालेल्या विकासाचा पंचनामाही केला. मला आजही तो दिवस आठवतो. 11 एप्रिल 2016 त्या दिवशी संभाजीराव आपल्याला रेल्वेने लातूरला पाणी आणावं लागलं होतं आणि त्यावेळी आपण ठरवलं की आज आपल्याला लातूरला रेल्वेने पाणी आणावं लागतं आहे, पण या संकटातून आपल्याला संधीमध्ये त्याचं रूपांतर करायचं आहे आणि पुढच्या काळामध्ये या ठिकाणी लातूरमध्ये परत कधीही आपल्याला रेल्वेने पाणी आणावं लागू नये या दृष्टीनं आपल्याला काम करायचं आहे. खरं तर लातूरच्या संथ विकासाचे असुद्दीन ओवेसींनी लातूरमध्ये जाऊन वाभाडे काढले होते. तेवढ्यावरच न थांबता ओवेसींनी नाना पटोले आणि अमित देशमुखांवर गंभीर आरोपही केले होते. पिछले विधानसभा के चुनाव में हमारे एक दोस्त थे जो मुझको बोले कि असद साहब, मैं विधानसभा का चुनाव लड़ रहा हूं और कांग्रेस के आपके जो यहाँ पर अमित, क्या नाम है उनका, एमएलए साहब का, हाँ, वो और नाना पटोले साहब ने मुझसे कहा कि भाई तुम्हारे खिलाफ हम ये कैंडिडेट देंगे, तुम हमारी दूसरी जगह मदद कर दो. मैंने उससे कहा, मेरे भाई तू इनके दिल फरेब बातों में जा रहा है, तो नुकसान उठाएगा, तो मर्द बन के इलेक्शन लड़ ले. तर विधानसभेच्या निवडणुका होऊन मोठा काळ झाला, म्हणजे वर्ष पलटलं आणि आता ओएसीला आता जाग आलेला आहे. म्हणजे ओएसी आम्ही विकाऊ आहे असं सांगायचा प्रयत्न करतो आहे का? हा प्रयत्न आहे. ओएसीशी आमचं कुठलंही बोलणं झालेलं नाही. ओएसी या निवडणुकीला पुढे ठेवून आपल्या मताला बीजेपीला कसं डायव्हर्ट करता येईल याचा प्रयत्न करतोय. रवींद्र चव्हाण ओवेसी एवढे नशीबवान ठरले नाहीत. त्यांच्या एका वाक्यानं भाजप बॅकफुटवर गेली. खरं तर भाजप जास्त सावध भूमिका घेण्याला तसं कारण आहे. लोकसभेला बारामती आणि शरद पवारांवर पंतप्रधान मोदींनी टीका केली होती. त्याचा भाजपला चांगलाच फटका बसला होता. कि कुछ भटकती आत्माएं होती है, जिनकी इच्छाएं पूरी नहीं होती, जिनके सपने अधूरे रह जाते हैं. लोकसभेतील उदाहरणापासून शिकल्याचं दाखवत भाजपनं विलासरावांबद्दल तात्काळ दिलगिरी व्यक्त केली. फडणवीसांनी डॅमेज कंट्रोलचा भाग सांभाळला. त्याचा किती परिणाम होणार हे 16 तारखेला कळेलच.
ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.